नमस्कार मित्रांनो, एमटे ट्रेडिंग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. स्वयंचलित फवारणी पंप या घटकासाठी बऱ्याच जणांनी आपल्याला कमेंट केल्या, मेसेज केले, कॉल केले की यामध्ये कसा अर्ज करायचा, आता हा अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा किंवा यामध्ये लाभ कसा दिला जाणार, किती अनुदान मिळणार. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांकडून 100% अनुदान मिळणार या पद्धतीची माहिती दिली जाते. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी जे काय सौर पंप आहे या सौर पंपाला 100% अनुदान दिलं जाणार नाही. डीबीटी अंतर्गत कोणत्याही घटकाला 100% अनुदान दिलं जात नाही, हे मुळात लक्षात घ्या. आता मागच्या वेळेच्या बऱ्याच जण म्हणतात की मागच्या वेळेस बॅटरी ऑपरेटर फवारा होता त्याला कसं 100% मिळालं. त्याचं कारण वेगळं होतं, कारण ते सोयाबीन कापूस उत्पादक साखळी अंतर्गत ती एक नवीन योजना राबवली होती आणि त्याच्या अंतर्गत जे काय घटक राबवलाय त्या घटकाच्या अंतर्गत तुम्हाला लाभ दिला होता. त्यामुळं आता तुम्ही जे काय सौर फवारणी पंप तुम्ही अर्ज करणार आहे किंवा जे काय तुम्हाला लाभ मिळणार आहे तर तो लाभ तुम्हाला या ठिकाणी 100% नसणार आहे, हे लक्षात असू द्या. जो काय तुम्हाला लाभ मिळणार आहे तो लाभ तुम्हाला 50% पर्यंत वितरित केला जाणार आहे. आता यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर चला, तुम्हाला अनुदानाबद्दल तर स्पष्टता झाली आहे, परंतु अर्ज कसा करायचा याची माहिती आता आपण घेऊया. सर्वप्रथम आपण या ठिकाणी गुगल क्रोम ओपन केल्यानंतर या ठिकाणी महाडीबीटी फार्मर असं टाईप करा. याची जी काय लिंक आहे ती लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असेल, त्यावरती क्लिक करून आपण डायरेक्ट या लिंकवर येऊ शकता आणि या ठिकाणाहून अर्ज करू शकता. या जी काय पहिली लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन पर्याय दाखवले जातात, वापरकर्ता आयडी आणि आधार क्रमांक. जर तुम्ही आधी नोंदणी केलेली असेल किंवा महाडीबीटी अंतर्गत कोणत्याही घटकासाठी अर्ज केला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी आता अर्ज करता येणार आहे, हे लक्षात असू द्या. जर तुम्ही याआधी कसल्याही प्रकारचा अर्ज केला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय अवलंब करून जी काय माहिती विचारली जाईल तो अर्ज भरून तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी कंप्लीट करून त्यानंतर आपल्याला लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन करून नंतर अर्ज सादर करता येईल. आता या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय आहेत, वापरकर्ता आयडी आणि आधार नंबर. आधार नंबर टाकला, तुमच्या आधार नंबर जे काय मोबाईल नंबर रजिस्टर असतात आधारला त्यावरती एक ओटीपी पाठवला जातो, तो ओटीपी एंटर करून तुम्हाला लॉग इन करता येतं. आणि त्याशिवाय तुम्ही आयडी पासवर्ड जर असेल तर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून कॅप्चर कोड टाकून देखील लॉग इन करू शकता. तुमच्याकडे दोन्ही पर्याय आहेत, त्यापैकी कोणत्याही पर्यायाने तुम्ही लॉग इन करू शकताय. आता आपण या ठिकाणी आधार नंबरने लॉग इन करतोय. ओटीपी या पर्यायावरती क्लिक करा. ओटीपी पाठवावरती क्लिक करा. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जातो, तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्या. ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी तपासा या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही लॉग इन व्हाल. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला जो काय सोलार फवारणी पंप योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला अर्ज करा हा पर्याय दिसतो, यावरती क्लिक करा. अर्ज करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत बाब निवडायची, त्यामुळे कृषी यांत्रिकीकरण याच्या समोर जे काय बाबी निवडा पर्याय आहे त्यावरती क्लिक करा. यानंतर मुख्य घटक मध्ये या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दाखवले जातील, कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि भाडेतत्वावरील सेवा सुविधा केंद्र. तर आपल्याला कृषी यंत्र अवजाराच्या अर्थसहाय्य खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तपशील मध्ये या ठिकाणी आपल्याला मनुष्यचलित अवजार, कारण जो काय आपण सोलार फवारणी पंप ऑनलाईन अर्ज करतो तो अर्ज आपला मनुष्यचलित असणार, त्यामुळे मनुष्यचलित अवजारावर क्लिक करायचं. त्यानंतर यंत्रसामग्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी पीक संरक्षण अवजारे या पर्यायाचा अवलंब करायचा, हा पर्याय निवडून घ्यायचा. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जातं सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा पर्याय सिलेक्ट करायचा. यानंतर जे काय खाली तुम्हाला पर्याय दिलेला आहे, मी पूर्व सहमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही या पर्यायावरती क्लिक करायचं आणि जतन करा यावर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला विचारलं जातं आणखी तुम्हाला काही घटक निवडायचे आहेत का, निवडायचे असतील तर यस करा, नसतील तर डायरेक्ट नो करू विषय सोडून द्या. आता यानंतर एवढी प्रोसेस झाल्यानंतर तुमचा अर्ज सादर झाला का, तर नाही. तुमचा अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी अंतर्गत जे काय शासनानं शुल्क नेमून दिलेलं, जे काय ठरवून दिलंय ते शुल्क भरणं देखील आवश्यक आहे, तर तुमचा अर्ज लॉटरीसाठी एलिजिबल असतो. आता या ठिकाणी अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करू. त्यानंतर तुमच्या समोर पहा या पर्यायावरती क्लिक करा. तुम्ही जेवढे काय डीबीटी अंतर्गत अर्ज केलेले आहेत ते सर्व अर्ज तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातील. हे अर्ज दाखवल्यानंतर त्याला प्राधान्य क्रमांक द्यायचा, म्हणजे तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी कशाला द्यायची, सेकंड प्रायोरिटी कशाला द्यायची आणि थर्ड प्रायोरिटी कशाला द्यायची या ठिकाणी निवडून घ्यायचं. हे प्रायोरिटी निवडल्यानंतर तुम्ही कुठेही कोणती देऊ शकता, असं काही नाही. इथं 3 देऊ शकता, इथं 2 देऊ शकता, असं काही नाही की तुम्हाला फक्त तुम्हाला पहिले प्रायोरिटी तुम्हाला कोणत्या घटकासाठी द्यायची ते या ठिकाणी नेमणं आवश्यक आहे. त्यानंतर
जी काय अटी व नियम शर्ती त्यांच्या आहेत त्या टिकवरती क्लिक करायचं आणि क्लिक करून या ठिकाणी अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं. या ठिकाणी आपला अर्ज सादर झाला अशा पद्धतीचा आपल्याला मेसेज येईल. त्या ठिकाणी ओके करा आणि आपला अर्ज सादर झाला. आता अर्ज झाल्यानंतर आपलं जे काय पेमेंट आहे ते पेमेंट करणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्हाला छाननी अंतर्गत अर्जाची प्रलंबित फीस, जर या ठिकाणी तुमचा अर्ज प्रलंबित फीस मध्ये येत असेल तर तुम्हाला मेक पेमेंट हा पर्याय अवलंब करून तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करावं लागेल. आता या आधीच्या घटकांतर्गत या अर्जाचं पेमेंट केलेलं असल्यामुळं परत त्या योजनेअंतर्गत पेमेंट घेत नाही, त्यामुळे ऑलरेडी पेमेंट झालेलं आहे. परंतु तुम्हाला जर अर्जाची प्रलंबित फी मध्ये मेक पेमेंट हा पर्याय दिसत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करणं देखील आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला त्यानंतर पेमेंट केल्यानंतर छाननी अंतर्गत असलेले अर्ज या घटकामध्ये तुम्ही जेवढे अर्ज ऑनलाईन केले आहेत ते सर्व अर्ज या ठिकाणी आपल्याला दाखवले जातील. आता जे अर्ज आपण आधी ऑनलाईन केले ते सुद्धा त्या ठिकाणी दाखवले जातील आणि नवीन जो आपला अर्ज आहे जो फवारणी पंपासाठी आपण केला तो सुद्धा अर्ज त्या ठिकाणी आपल्याला दाखवला जाईल. आता या अर्जाच्या माध्यमातून जी काय त्याची रिसिप्ट निघेल किंवा जी काय तुम्हाला तुमच्या मोबाईलवर देखील त्याचा SMS पाठवला जातो अर्ज यशस्वीरित्या सक्सेस झाला आहे, त्याचं जे काय पेमेंट आहे पेमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही पेमेंट नाही केलं तुमचा अर्ज कसल्याही प्रकारचा पुढे ग्राह्य धरला जात नाही किंवा लॉटरीसाठी तो पुढे पाठवण्यात येत नाही, हे लक्षात असू द्या. तर चला, माहिती जर महत्वाची वाटली असेल आणखी एकदा महत्वाचा एक विषय सांगतो की यासाठी 100% अनुदान नाही, हे लक्षात घ्या. या जे काय सोलार चलित फवारणी पंप आहे या फवारणी पंपासाठी 100% अनुदान नाही, यासाठी 50% अनुदान आहे. आणि हे 50% अनुदान कसं असतं हे आपण याआधी समजून घेतलेलं आहे. तुम्ही 1 लाखाचा फवारणी पंप घेतल्यामुळे तुम्हाला 50,000 मिळणार अशातला विषय नसतो. त्याला एक ठराविक रक्कम ते एक आकडा ठेवलेला असतो. ट्रॅक्टरला 50% अनुदान, याच्या माध्यमातून आपण DBT मार्फत कसं अनुदान वितरित केलं जातं याची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याच प्रमाणात या सुद्धा घटकात तसंच अनुदान दिलं जाईल. एक ठराविक म्हणजे याला एक 3,000ची लिमिट दिलेली, 3,000 किंवा 50% जे रक्कम कमी असेल ती तुम्हाला अनुदान स्वरूपात दिली जाईल. तर चला, जर माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारं प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट असेल किंवा आपल्याला निर्माण होणाऱ्या अडचणीचा असेल नक्कीच आमच्याकडून समाधान केलं जाईल. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट सोबत.